हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं शराज हाऊसमध्ये। आज आपण पाहणार आहोत किचनमधल्या काही उपयुक्त टिप्स। सगळ्यात पहिली टिप्स आहे ती दुधाच्या बाबतीत, दूध पिशवीच्या बाबतीत। दुकानातून दूध पिशवी घरी आणल्यानंतर सर्वप्रथम मी तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेते, कारण दूध पॅक होऊन आपल्यापर्यंत येईपर्यंत ते कुठून ट्रॅव्हल करून आलेले असते, कोणाकोणाचे हात लागलेले असतात व ते कुठे ठेवलेले असते हे आपल्याला माहीत नाही। मग त्याच्यासाठीच आपण कधीही दुधाची पिशवी आणली तर पहिली तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। जरी मी दुपारी वगैरे किंवा संध्याकाळी जरी दुधाची पिशवी आणली तरी तिला फ्रीजमध्ये ठेवण्याच्या पहिले मी तिला स्वच्छ अशी धुवून घेते, मगच तिला फोडून दुधाच्या पातेल्यामध्ये ओतून ते दूध तापण्यासाठी ठेवते। तुम्ही बघतच असाल मी अशा प्रकारे दूध तापण्यासाठी ठेवते। आता मी तुम्हाला किचनमधली दुसरी टिप्स सांगते, ती म्हणजे आपण गॅस पेटवल्यानंतर लायटर हा तसाच स्लॅबवरती ठेवतो। कधी किचन स्लॅबवरती पाणी सांडलेलं असतं किंवा तेल काहीही असतं, ते लायटर खराब होऊ शकतं। त्याच्यापेक्षा आपण एक प्लेट घ्यावी व त्याच्यामध्ये असा लायटर ठेवावा, त्यामुळे आपला पसाराही होत नाही आणि आपला लायटरही व्यवस्थित राहतो। माझी पुढची टिप्स आहे तुम्हाला तेलाच्या किटलीबाबत। तेलाची किटली असू द्या किंवा तुम्ही बॉटल वापरत असू द्या, वापरून झाल्यानंतर आपण सर्वात पहिले तेलाची किटली ही स्वच्छ करून घेतली पाहिजे, कारण आपले तेलकट हात हे त्याच्यावरती तसेच उमटतात व ती किटली किंवा ती बॉटल खूप अशी खराब होऊन जाते। त्याच्यापेक्षा आपण एका कापडाने तिला स्वच्छ करून प्रत्येक वेळी ठेवली तर ती खूपच छान दिसेल। माझी तिसरी टिप्स आहे तुम्हाला भांडे घासण्याबाबत। भांडे घासायचा खूपच असा प्रश्न असतो, तर सर्वात प्रथम मी काय करते तर जे खरकटी भांडे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये राहिलेलं जे थोडंसं शिल्लक राहिलेलं अन्न असतं किंवा काही हे असेल तर मी सर्वात प्रथम ते सगळं काढून घेते व पाण्याने असं स्वच्छ करून घेते। त्यानंतर मग भांडी घासण्यासाठी सुरुवात करते। तुम्ही पहा मी कसे भांडे घासत आहे। मग भांडी घासून झाल्यानंतर मग मी ती स्वच्छ अशी छान धुवून पटपट ती उरकून जातात, नाहीतर आपल्याला असं खरकटं काढत मग भांडे घासा धुवा खूप त्रास पडतो। त्याच्यासाठीच आपण सर्वात पहिले असं केले पाहिजे की खरकटे अन्न हे काढून घेतले पाहिजे। आणि सर्वात शेवटी म्हणजे भांडे धुवून झाल्यानंतर तो स्लॅब थोडासा क्लीन केल्यानंतर जे आपले नळ असतात त्याच्यावरतीही थोडं पाण्याचा असा हात फिरवून घ्यावा, म्हणजे नळही आपले क्लीन राहतात। ही माझी रोजची सवय आहे, मी असं पाणी टाकून नळही क्लीन करते। गॅस पुसताना आपल्याकडे जेवण बनवताना थोडेसे असे उतू वगैरे गेलेले असते गॅसवरती, तुम्ही पाहू शकता माझ्या कसं उतू गेलेले आहे। मग त्याला घासणीमध्ये थोडासा साबण घेऊन तुम्ही अशा प्रकारे गॅस घासून स्वच्छ करू शकता। असा गॅस छान घासून स्वच्छ झाल्यानंतर आहे ना एक कापड घ्यायचं, पाण्यामध्ये ओलं करायचं व अशा प्रकारे तुम्ही गॅस पुसून घेऊ शकता। बघा किती क्लीन आणि स्वच्छ गॅस दिसत आहे। त्याचबरोबर नुसता गॅस पुसून उपयोग नाही, तर आपल्याला गॅसचे बटनही पुसून घ्यायचे आहेत, कारण खूप वेळा तुम्ही वरून गॅस पुसून घेता आणि त्याचे बटन्स वगैरे तसेच राहतात। तर बटनांकडे कधीच दुर्लक्ष करायचे नाही व बटनही छान असे पुसून घ्यायचे आहेत। तुम्ही पहा आता गॅस किती छान असा वाटत आहे घासल्यानंतर। आणि महत्त्वाचे, स्वयंपाक झाल्यानंतर गरम गॅस असताना तो कधीच असा पुसून घ्यायचा नाही, नाहीतर आपल्याला हात भाजण्याची शक्यता असते किंवा जो गॅसचा जे हे आहे ते फुटण्याची शक्यता असते। त्यामुळेच गरम हा गॅस कधीच पुसून घ्यायचा नाही। भांडे वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर गॅस पुसून घ्यायचा आणि सर्वात शेवटी हा किचनचा स्लॅब हा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा। तुम्ही बघू शकता किती छान असं स्वच्छ सुंदर असा स्लॅब वाटत आहे। तुम्ही बघून घ्या किचन आपलं किती छान दिसत आहे। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।